आदरणीय व्यासपीठ मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे आभार मानू इच्छितो की तुम्ही मला इथे बोलायची संधी दिली. माझा UPSCचा प्रवास तसं पाहिलं तर मी एका शब्दात मांडेल तो म्हणजे खरंच आनंददायी होता. UPSCची सुरुवात मी इंजिनिअरिंगनंतर केली. इंजिनिअरिंग माझं कंप्लीट झाल्यानंतर ॲक्च्युली मी GRE TOEFL म्हणजे फॉरेन युनिव्हर्सिटीसाठी ट्राय केला होता. ॲक्च्युली GRE TOEFL IELTS तिन्ही परीक्षामध्ये क्वालिफाय असून सुद्धा मला हवी ती युनिव्हर्सिटी मिळत नसल्यानं एक प्रकारे चांगलंच झालं की मी विचार केला की चला UPSCकडे वळूयात. भारतातली सर्वात टॉपमोस्ट एक्झाम कुठली ह्याचा विचार करून मी ह्याच्याकडे वळालो होतो. तेव्हा मात्र UPSCकडे वळताना मी कदाचित लोकसेवा किंवा समाजासाठी आपलं काहीतरी योगदान असावं एवढा डीपमध्ये जाऊन काही विचार केला नव्हता. तर एका फेल्युअरमधून कदाचित मी इकडे ढकललं गेलो आणि त्याच्यानंतर माझा प्रवास मुख्यतः चालू होतो तो म्हणजे चाणक्य जॉईन केल्यापासून. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक अर्थानं माझ्या विचारांना वळण लागायला इथं आल्यावर सुरुवात झाली. पर्स्पेक्टिव्ह भेटणं हा जो प्रकार आहे, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह म्हणजे फक्त अभ्यासाच्या बाबतीत मी म्हणत नाही आहे. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे जीवनाच्या बाबतीमध्ये एक पर्स्पेक्टिव्ह भेटणं. का आणि कशासाठी, कुठलीही गोष्ट करताना का आणि कशासाठी हा जर प्रश्न पडत नसेल तर मग तुम्ही ती गोष्ट उथळपणे करताय हे माझं स्पष्ट मत आहे. तर माझ्यासाठी का आणि कशासाठीची उत्तरं सरांमुळं भेटायला चालू झालं हे मी ठामपणे सांगू शकतो. सरांचे विचार शिकवणं तर त्या बाबतीमध्ये काही वादच नाही, पण सरांचे विचार कुठं तर मनात रुजायला लागले की आपल्याला कशासाठी ह्या सर्व्हिसमध्ये यायचं आहे. एक्झॅक्टली आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा हेच ज्ञानाचं अंतिम ध्येय असावं आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्ञानामुळं स्वची ओळख व्हावी. ह्या दोन गोष्टीमुळं स्वतःचा आणि समाजाचा विकास व्हावा ह्या गोष्टीची जाणीव मात्र इथं आल्यावर होण्यास चालू झाली. त्याच्यामुळं एक प्रकारे लक्षात आलं की खरंच का मला अभ्यास करायचा आहे. फक्त पोस्ट मिळवणं किंवा भारतातली सर्वात टॉपमोस्ट एक्झाम ह्या गोष्टी आहे, म्हणजे हा जो उथळपणा आहे तो बाजूला राहिला. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी सरांचे खूप मनापासून आभार मानू इच्छितो की त्यांनी एक प्रकारे आयुष्याला एक गुरुचे योगदान जसे असावे, आयुष्याला गुरुचे योगदान फक्त शिक्षक म्हणून नव्हे तर एक गुरु म्हणून जे लागतं ते मला सरांच्या रूपानं भेटलं हे फार वाटतं. पुढे गेल्यावर UPSCचा प्रवास चालू झाला, अभ्यास चालू झाला. पहिल्या प्रयत्नामध्ये प्रिलिम पास झाली, पण UPSC करताना माझ्याकडून 4 प्रयत्नामध्ये ज्या चुका झाल्यात मला असं वाटतं त्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत. त्यासाठी मी काही गोष्टी सांगणार आहेत की बेसिकली UPSCला जाण्याच्या आधी तुम्ही काय चुका करू नयेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही प्रिलिमसाठी जाल तेव्हा मेन्स आणि ऑप्शनल प्रिपेअर नाही असं होऊ नये. पहिल्या प्रयत्नात मी मेन्सपर्यंत पोहोचले होतो, प्रिलिम पास झालो, पण एक्झॅक्टली ही चूक मला तिथं गेल्यावर जाणवली की आपल्याला मेन्स तर पास व्हायची आहे पण अभ्यास करायला वेळच भेटत नाही, पूर्वी आपण केलेला नाही आहे. आणि मग तिथून ही सगळी सांगड घालणं चालू झालं की आता पुढच्या वेळेस ही चूक नाही करायची. दुसरी चूक म्हणजे मी दुसऱ्या प्रयत्नामध्ये प्रिलिमला थोडं अंडर एस्टिमेट केलं, मेन्सवर जास्त फोकस केला आणि मग त्याच्यामुळं प्रिलिमचंच गणित चुकलं आणि मेन्सला नाही गेलो. म्हणजे एक प्रकारे बॅलन्स कुठं तर पुन्हा चुकला की मेन्स तयार करताय आणि पुन्हा प्रिलिम पास होत नाही. हा पण बॅलन्स पुन्हा चुकता कामा नाही तुमच्याकडून. आणि त्याच्यानंतर प्रिपरेशनमध्ये असताना हेही जाणवलं की जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करताय फक्त सिलेबस एक प्रकारे प्रिपेअर करून कामाचं नाही आहे. तिथे जाऊन कुठे ना कुठे व्हॅल्यू ॲडिशन किंवा तुम्ही जे करताय ते इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे का, तुम्ही जे करताय ते इतरांपेक्षा एक पाऊल पुढं जाऊन काहीतरी आहे का, ह्या गोष्टीचा विचार व्हायला चालू झाला. म्हणजे सर्वात पहिला टप्पा जर कुठला असेल तर 100% सिलेबस पूर्ण करणे हाच आहे. सिलेबस माहिती असा पाठच हवा आणि तो पूर्णपणे पूर्ण व्हायलाच हवा. पण त्याच्या पुढं जाऊन फक्त उत्तरं येणं, प्रश्न आले आणि उत्तरं लिहिली ह्याला म्हणजे मार्क मिळवणं कदाचित अवघड आहे. तेव्हा इथे जाऊन वाटायला लागलं की आता इथं जाऊन व्हॅल्यू ॲडिशन व्हायला हवी. वेगळे पुस्तक रेफरन्स किंवा विषय मांडताना वेगळ्या पद्धतीनं मांडायचा. मेन्सची तयारी करताना प्रचंड प्रॅक्टिस करणं, फक्त मुद्दे किंवा नॉलेज ॲक्युम्युलेट न करता वे ऑफ एक्सप्रेशन हे जे आहे ते मेन्समध्ये कुठं तर जमायला पाहिजे.
बऱ्याचदा असं होऊन जातं की प्रिलिम कदाचित काढणं मला एका प्रकारे सोपं वाटतं, पण मेन्समध्ये जाऊन मेन्स काढणं ह्याच्यासाठी प्रचंड सराव हवा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही मेन्सला जाता हे लक्षात ठेवा की मेन्स ही जी आहे ती लिखाणाची परीक्षा आहे, तुमच्या वाचनाची नाही आहे. त्याच्यामुळं कधीही तुम्ही मेन्सला बसाल त्यावेळी प्रचंड लिखाणाची प्रॅक्टिस ठेवा. प्रश्न समोर घ्या आणि लिहायला सुरुवात करा आणि ही गोष्ट सातत्याने करत राहा, जेणेकरून अशी खूप सारी उदाहरणे तुम्हाला UPSC मध्ये दिसतील की एखाद्याचं ज्ञान खूप सुंदर आहे, एखाद्याचा अभ्यास खूप तगडा आहे, पण वे ऑफ एक्सप्रेशन चुकलं, मेन्समध्ये उत्तरं नाही मांडता आली आणि तिथं कुठं तर गाडी गडबडली. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पुन्हा विचार करा, नक्की तुम्हाला तुमची उत्तरं सापडतील. ह्याच्या पुढं जाऊन मी अजून एक सांगेल की बऱ्याचदा तयारी करताना एका गोष्टीकडं एक विद्यार्थी म्हणून दुर्लक्ष होत राहतं, ती म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजनला विसरू नका. आपण अभ्यास करतो दिवसभर, पण दिवसाच्या शेवटी कदाचित रिव्हिजन करत नाहीत, आठवड्याच्या शेवटी रिव्हिजन करत नाहीत आणि कुठं तर मागचं पाठ पुढचं पाठ मागचं सपाट हा कुठं तर झोन सेट होऊन जातो. त्याच्यामुळं पुन्हा नव्यानं वाचा, पुन्हा नंतर ते लक्षात आणायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळं रिव्हिजनवर नक्की फोकस करा, जेणेकरून मनामध्ये जे गोष्टी बसणं हा जो प्रकार आहे तो चांगला होईल. UPSCच्या प्रवासामध्ये मी 3P ह्या गोष्टींकडं फार लक्ष दिलं. एक म्हणजे पेशन्स, सेकंड इज परसिवरन्स अँड थर्ड इज पॅशन. पेशन्स, परसिवरन्स अँड पॅशन. पेशन्स म्हणजे काय? म्हणजे पेशन्स म्हणजे बऱ्याचदा असा समज होऊ शकतो की एखाद्या गोष्टीची वाट बघत बसणं किंवा मग नुसतंच हे स्थितप्रज्ञ राहणं. तर फक्त एवढ्यापुरतं लिमिटेशन न राहता UPSCच्या प्रवासामध्ये खूप सारे अपयश येतील, कदाचित मलाही आले, मीही ते सहन केले, पण एक गोष्ट सातत्यानं माझ्यासोबत होती, ती म्हणजे पेशन्स. पेशन्स म्हणजे मला असं वाटलं की आय कॅन हँडल फेल्युअर्स मोर इझिली देन अदर्स. कधी असं नाही वाटलं की डिमोटिवेटेड झालो आहे, खूप सारं डिप्रेशन आलं आहे, रिझल्ट निगेटिव्ह आला आहे किंवा असं काही झालं आहे, असं काहीही किंवा कधीही नाही वाटलं. आणि ह्या गोष्टीसाठी मी खरंच देवाचे आभार मानू इच्छितो की त्यानं एक प्रकारे मला ह्याच्यासाठी तयार केलं होतं. नेहमी मोटिवेशन हारायलं, दुःख वाटायला काही चूक नाही आहे. तुमचा रिझल्ट कधी कधी येईल किंवा येणारही नाही, पण त्याच्यामध्ये दुःख वाटून घ्यायचं काही हरकत नाही आहे, कारण नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे डिमोटिवेटेड होऊन प्रवास मध्येच कुठं तर सोडून देणं किंवा मग खूप जास्त डिप्रेशनमध्ये जाणं हे फार चूक आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळं स्वतःला मेंटली स्ट्रॉंग करा. प्रॅक्टिकली विचार करताना तुम्हालाही हे जाणवत असेल की वर्षातून 1000-1200 सिलेक्शन्स होतात आणि एक प्रकारे कितीही वाटत असलं तरी सर्वजण सिलेक्ट नाही होऊ शकत, पण त्याच्यामध्ये हरून जाण्याचं काही कारण नाही. तिथं पेशन्स कामाला येतो. ही जी अंडरस्टँडिंग आहे की ओके दॅट इज फाईन, इट हॅपन्स. फेल्युअर येतात, पण ते हाताळणं मला जमतं का? एक जीवन म्हणून मी ह्या फेल्युअरला स्वतःशी निगडीत करू शकतो का? मी ह्याचा एक गुरु म्हणून पाहू शकतो का? आणि ही जी विचारधारा आहे ती पेशन्समधून येते. त्याच्यामुळं मित्रमैत्रिणींनो, पेशन्स प्रचंड ठेवा. सक्सेस येऊ दे, फेल्युअर येऊ दे, स्थितप्रज्ञतेनं त्याला हँडल करा. जास्त हुरळून जायचं काम नाही जर यशस्वी झालात तर, आणि अयशस्वी झालात तर जास्त वाईट वाटायचं काम नाही. इट्स जस्ट वन अँड द सेम. तो भाव स्वतःमध्ये आणा. नंतर त्याच्या पुढं जाऊन परसिवरन्स. ठीक आहे, काय आलं की मी एखाद्या टप्प्याला गळून पडलो आहे, त्याचा पुढचा जो भाग आहे तो आहे परसिवरन्स. मला त्या गोष्टीचा, मी जे पाहतो आहे त्या गोष्टीचा पाठपुरावा करता येतो आहे का? का मी डिप्रेशनमध्ये जाऊन अभ्यासच होत नाही आहे, 2च तास अभ्यास होतो आहे, मला आता जावंच वाटत नाही आहे, UPSC किंवा MPSC अशीच आहे, अनसर्टन पब्लिक कमिशन असं म्हणतातच ह्याला, तर नाही. इथं परसिवरन्स कामाला येईल. परसिवरन्समध्ये स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस, विकनेस काय आहेत, मागच्या वेळेस काय चुका केल्या
आणि ह्यावेळेस मी त्या चुका भरून काढेल का, मी स्वतःची जी क्षमता आहे ती मागच्या वेळेसपेक्षा वाढवू शकेल का, हे महत्त्वाचं. बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांकडून एक चूक होताना मला नेहमी जाणवतं, ते म्हणजे एकदा अपयश आलं तर त्याच्यानंतर ते म्हणतात की आता मी 12-14 तास अभ्यास करणार, आता 15-16 तास अभ्यास व्हायलाच पाहिजे, नाही तर आता फोडून काढायची वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, हा जो आहे ना, हा विचार मला फार इमोशनल वाटतो की अपयश आलं आणि आता 10-12 तासात अभ्यास करायचा किंवा XYZ तास अभ्यास करायचा. ह्याच्यामध्ये एक सायंटिफिक ॲनालिसिस लॅकिंग आहे. सायंटिफिक ॲनालिसिस म्हणजे काय की एक्झॅक्ट तुम्ही स्वतःला ओळखलेलंच नाही की चुका काय झाल्यात किंवा काय नाही झालं. फक्त म्हणजे डायरेक्ट बस्ट मोडमध्ये जायचं की फायरिंग केल्यासारखं धड 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 गोळ्या मारायच्या, फायरिंग बस्ट मोडमध्ये जसं असतं. असं नाही. नक्की विचार करा, स्वतःचं विकनेसेस समजा, प्लॅनिंग करा. अभ्यास करायची पण एक सायंटिफिक पद्धत आहे. प्रत्येकाची अभ्यास करायची पद्धत वेगवेगळी असू शकते. तेंडुलकर वेगळा खेळेल, राहुल द्रविड वेगळा खेळेल, तुम्ही वेगळ्या पद्धतीनं अभ्यास कराल, मी वेगळ्या पद्धतीनं अभ्यास कराल, पण ती शैली डेव्हलप करा. अभ्यास म्हणजे वाचन नव्हे, पुस्तकाचे पानं नुसते वाचली म्हणजे अभ्यास झाला हे नव्हे, एवढं फक्त लक्षात ठेवा. मग पुढं तुमची स्टाईल आहे, तुम्ही मग वेगवेगळ्या पद्धती आहेत, SQ3R वगैरे वगैरे अशा काय काय टेक्निक्स आहेत ज्या सायकोलॉजिकली प्रूव्हन आहेत. SQ3R म्हणजे फर्स्ट स्टेप इज स्कॅन युअर बुक, देन क्वेश्चन, देन रीड, देन रिव्हिजन. 3R रीड, रिव्हिजन अँड राईट पण आहे त्याच्यामध्ये. तर अशा काय काय वेगळ्या टेक्निक्स आहेत, त्या बाबतीमध्ये कदाचित नंतर कधी तर आपल्याला बोलता येईल. पण अशी स्वतःची एक स्टाईल डेव्हलप करा. आपल्या बाजूचा अमुक पद्धतीनं अभ्यास करतो ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे. युअर स्टाईल इज डिफरंट. सो बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ की तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास करणार आहात. तर हे झालं पर्सिवरन्स, सातत्यानं पाठपुरावा करणं आणि स्वतःची क्वालिटी वाढवत राहणं. आता ह्याच्यानंतर तिसरं जे मी बोललो ते आहे पॅशन. आता पॅशन तुम्हाला माहितीच आहे की अर्जुनाला पक्षाचा एकच डोळा दिसला होता, तो तुम्हाला दिसतोय का, हा प्रश्न नक्की विचारा. की अर्जुनाला झाड नाही दिसलं, पक्षीही नाही दिसला, त्याच्या मागचं डोंगरही नाही दिसलं, पण त्याला दिसला तो डोळा. तर तुम्ही एक अर्जुन म्हणून तो डोळा पाहू शकता का, त्या बाबतीमध्ये पॅशनेट राहू शकता का, तुम्ही ती गोष्ट जगू शकता का. UPSC करायचं आहे तर UPSCमध्ये जगू शकता का, हे महत्त्वाचं आहे. पॅशन इज ऑल्सो अबाउट हॅपीनेस. जेव्हा आपण आपलं पॅशन जगतो तेव्हा आपल्याला आनंद भेटतो. ज्ञान हे एक बर्डन नाही आहे, ज्ञान पॅशन असेल तरच खरा आनंद आहे. म्हणून ते पॅशन मात्र नक्की असू द्या. तुम्हालाही अर्जुनासारखा एकच डोळा दिसू द्या, त्या गोष्टीचा सातत्यानं पाठपुरावा करा, त्या बाबतीमध्ये पेशन्स ठेवा. तर हे पॅशनच्या बाबतीत झालं. पुढे जाऊन मी बोलू इच्छितो ते आहे प्लॅन बी बाबतीत. म्हणजे मी जसं आत्ता म्हणालो की प्रिपरेशन तर आपली चालूच आहे, पण प्लॅन बी की आयुष्यात हे नाही झालं, प्लॅन ए सक्सेसफुल नाही झालं तर प्लॅन बी काय. पर्सनली माझ्या बाबतीमध्ये मी एक असा व्यक्ती आहे की जो प्लॅन बीवर विश्वास ठेवत नाही. ती म्हणजे माझी धारणा आहे, ती तुमच्या बाबतीत लागू हवं असं नक्की नाही आहे. मला असं वाटतं की मी जेव्हा डू ऑर डाय कंडिशनमध्ये असतो तेव्हा जास्त विगरसली लढू शकतो. जेव्हा माझ्यासाठी हारलं तर सगळं संपलं आणि जिंकलं तर सगळंच, त्या इन्स्टंटला आय कॅन फाईट बेटर. हे माझ्या बाबतीत झालं. पण पुन्हा एकदा एक प्रॅग्मॅटिझम म्हणून सगळ्यांच्या बाबतीत हे लागू होत नाही आणि ते लागू होऊही नाही. एक प्रॅग्मॅटिझम म्हणजे रिॲलिटीला धरून ह्या प्रिपरेशनमध्ये प्लॅन बी नक्की रेडी ठेवा. माझ्या बाबतीमध्ये असं झालं की मी 2012 साली असिस्टंट कमांडंटची एक्झाम दिली UPSCची. त्याच्यामध्ये माझा ऑल इंडिया रँक 102 आला. तर तो बाय डिफॉल्ट तो प्लॅन बी तयार होऊन गेला. पुढे जाऊन मी एक्स्टर्नलमधून MA इन पॉलिटिकल सायन्स केलं इंजिनिअरिंगनंतर. तो माझा ऑलरेडी ऑप्शन होता. आणि जर कोणी UPSCची तयारी करत असेल आणि त्यांचा ऑप्शनल हा त्याच्यामध्ये MA करू शकत असाल तर तो नक्की करा. तोही एक फार प्रॅक्टिकल डिसिजन ठरू शकतो. सॉरी. तर MA इन पॉलिटिकल सायन्स केलं
प्लॅन बी ऑलरेडी माझा असिस्टंट कमांडंट म्हणून तयार झाला आणि MA केल्यानंतर सहजच म्हणून मी नेट सेटची पण परीक्षा दिली, ज्याच्यामध्ये मी नेटमध्ये पण पास झालो. असिस्टंट प्रोफेसरशिप ऑल ओव्हर इंडिया आता मिळाली आणि त्याच्याचबरोबर ऑल ओव्हर इंडियामध्ये माझा रँक MA इन पॉलिटिकल सायन्स नेटमध्ये 50 आला. त्याच्यामुळं मला ज्युनियर रिसर्च फेलोशिप पण मिळाली, म्हणजे PhDची फंडिंग. तर तोही एक प्रकारे प्लॅन बी तयार झाला. आवडीचं क्षेत्र होतं, अभ्यासाला कधी कंटाळा आला नाही म्हणून त्याही बाबतीत काही नाही वाटलं. तर अशा प्रकारे सहजच प्लॅन बी माझ्याकडून तयार झाले. पण हीच गोष्ट तुमच्या बाबतीत कॉन्शियसली होऊ द्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला प्लॅन बी असावं, सो प्रिपेअर फॉर इट. सहजच व्हावं असं काही नाही आहे. ह्याच्या पुढे जाऊन मला UPSCच्या बाबतीमध्ये बोलताना थोडं लार्जर पर्स्पेक्टिव्हने बोलावं असं वाटतं. फक्त UPSCच नाही, चाणक्यमध्ये आल्यापासून आणि सरांशी आल्यापासून मला एक गोष्ट व्यवस्थित जाणवली की लाईफ इज लार्जर दॅन UPSC. प्रचंड मोठं आहे आयुष्य आणि UPSC इज नॉट लाईफ. मी पॅशनेट राहा म्हणालो, हे पण खरं आहे, पण एक प्रकारे मी तुम्हाला डिस्पॅशनेट पण राहा हे पण मी सांगेल. म्हणजे दिवसभर जेव्हा तुम्ही लढाल तेव्हा पॅशनेटली लढा, पण रात्री जेव्हा झोपाल तेव्हा सगळं सोडून झोपा डिस्पॅशनेटली. 24 तास तुम्ही ॲक्टिव्ह नाही राहू शकत. झोप गरजेची आहे, 24 तास पॅशनेट पण नका राहू, डिस्पॅशन पण गरजेचं आहे. दोन्ही साईडनं यायला हवं ते. तर आयुष्याला एक लार्जर पर्स्पेक्टिव्हने बघणार. UPSC इज नॉट द एंड ऑफ लाईफ. UPSC करता करता एक विद्यार्थी म्हणून 12 तास अभ्यास, सकाळपासून टाईमटेबल, सकाळी उठायचं, चहा प्यायचा, बसायचं, अभ्यासाला 12पर्यंत बसायचं, जेवण वगैरे हे सगळं चालूच राहील. पण अचानक एक ह्या प्रिपरेशनमध्ये आयुष्य हरवल्यासारखं होऊ नये, आयुष्याची मजा विसरून जाऊ नये. म्हणूनच म्हणलं, जेव्हा तुम्हाला ज्ञान हे बर्डन नाही वाटणार आणि ज्ञानामध्ये आनंद वाटायला लागेल, तेव्हा ह्या प्रिपरेशनची फुलफिलमेंट येईल. यश मिळो वा ना मिळो तो भाग वेगळा. काही गोष्टी आपण देवाकडे किंवा निसर्गाच्या हातात सोडून मोकळं व्हायचं, जास्त विचार नाही करायचा. जेव्हा तुम्ही 100% झोकून देताय ना, तेव्हा तर बिलकुलच नाही विचार करायचा. जर्मन फिलॉसॉफर कांट म्हणतो की ड्युटी फॉर द सेक ऑफ ड्युटी. कर्मासाठी कर्म, कर्म इटसेल्फ इज अन एंड, असं त्याचं म्हणणं आहे. की कर्मच आहे, त्याच्या पुढं जाऊन तुम्ही काही शोधू नका की कर्मामुळं हे, कर्मामुळं ते. गीतेमध्ये येऊन तोच कर्मयोग आपण अभ्यासतो, तो वेगळ्या पद्धतीनं की कर्मण्येवाधिकारम असते, ते तुम्हाला सर्वच आहे की फळाची अपेक्षा न करता. पण कुठं तर एक बरोबर आहे, ड्युटी फॉर द सेक ऑफ ड्युटी. ज्ञानासाठी ज्ञान, अभ्यासासाठी अभ्यास, पुढं जाऊन जास्त नका विचार करू. तो जर विचार यायला लागला मग त्याच्यातून जास्त अटॅचमेंट येणार. फेल्युअर आलं तर जास्त माणूस अजून डिप्रेशनमध्ये जाणार आणि ह्या सगळ्या गोष्टीतून अचानक कुठं तर आयुष्य हरून जाणार. प्रोसेसची, जर्नीची मजा कुठं आहे ह्याच्यामध्ये. रिझल्ट आल्यानंतर फ्रँकली सांगतो 10-15 मिनटाच्या वर आनंद नव्हता. 10-15 मिनिट वाटलं, त्याच्यानंतर काही नाही. त्याच्यानंतर एक स्टॅटिक स्थितप्रज्ञता. खरा आनंद तर तो जर्नीत आहे. 4 अटेम्प्ट दिले, 4 वर्ष मनसोक्त अभ्यास केला, मनसोक्त एन्जॉय केलं, नो रिग्रेट्स. कदाचित इंजिनिअरिंगचे 4 वर्ष केली, पण इंजिनिअरिंग करताना असं वाटलं नव्हतं. देअर वर रिग्रेट्स टू बी फ्रँक, की कदाचित मी इंजिनिअरिंगमध्ये हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, हे करायचं राहून गेलं. पण ह्या प्रवासात असं नाही वाटलं, कारण की ज्ञान हे आनंदाचंच माध्यम बनलं होतं. एक प्रकारे असं म्हणणं फार चूक ठरेल की मी स्वतः अशी कुठली स्टेज अचीव केली की ज्याच्यामुळे कर्मयोगी झालो वगैरे, ते फार चूक आहे. पण एक प्रकारे हेही चांगलं की मला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कळायला लागल्या. त्याच्यामुळे ड्युटी फॉर द सेक ऑफ ड्युटी, कर्मासाठी करायचं, ह्याचा आनंद छान, तोही तुम्ही नक्की करा. एवढं लक्षात ठेवा की आनंद विसरू नका प्रवासामध्ये. पॅशनेट राहायचं, आनंदी राहायचं, ह्या गोष्टी मिसिंग नको, चेहऱ्यावरची स्माईल जायला नको. तर
बाकी सगळीकडून तुम्हाला कदाचित हेही सांगतील की अभ्यास कसा करायचा किंवा काय करायचा, पण मेंटल प्रिपरेशन मात्र स्वतःची ठेवा. आनंद नका विसरू. आणि अजून एक मी सांगू इच्छितो की एक इन जनरल अशी टेंडन्सी आहे आजच्या युवक वर्गामध्ये, असं म्हणणं जनरलिस्टिक ठरेल पण आपल्या सगळ्यांमध्येच असते की वी फिअर फेल्युअर्स डिस्पाईट बिईंग द फॅक्ट दॅट फेल्युअर्स आर इनिव्हिटेबल. प्रयत्न करणार म्हणजे अपयश येणार, कुणीही असू दे. मी पर्सनली अब्राहम लिंकनचा फार मोठा फॅन आहे, तरी पण मला असं जाणवतं की अब्राहम लिंकनला खरं यश मिळवायसाठी आयुष्याची 56 वर्ष गेली. रेकग्नेशन जे म्हणतात किंवा यश जे म्हणतो, कुणी त्याला म्हणावं की तू यशस्वी कधी झाला असशील, तर जवळपास वयाचे 50 गेली. दॅट इज पेशन्स. तर मुद्दा हा की लढत राहा आणि तेवढं पेशन्स ठेवा. पुढे जाऊन एक प्रॅक्टिकॅलिटीच्या बाबतीत मी बोललो की प्लॅन बी तयार असावा, फिअरलेस असावं, फेल्युअरला भ्यायचं कारण नाही आहे आणि फेल्युअर येतच राहणार आहेत, मुक्त हस्तानं त्यांना कवटाळायचं आहे. काही त्याच्यात वाईट वाटून घ्यायचं काम नाही की माझा जो सोबतीचा होता तो आता सर्व्हिसमध्ये आहे, मला तर आता भेटलंच नाही किंवा जे काय आहे. ठीक आहे, यू आर कम्प्लीट इन युअर सेल्फ. जेव्हा तुम्हाला असं जाणवतं की तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी स्वतःचं 100% देऊन करताय, काही न्यूनगंड बाळायचं कारण नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की जे कराल ते मात्र 100% देऊन करा. काही करायचंच नाही आणि पुन्हा म्हणायचं की आय एम कम्प्लीट इन माय सेल्फ, मी कशाला दुसऱ्यांसोबत कम्पेअर करू. दॅट इज अगेन रॉंग वे टू थिंक अबाउट. ओके, तर ह्या गोष्टीवर फोकस करा की फेल्युअरला व्हायचं काही कारण नाही. भिडा, आयुष्याला मस्तपणे भिडा, प्लॅन बी वगैरे प्रिपेअर ठेवा आणि आयुष्याला मस्तपणे भिडा. हे समजून घ्या की पुन्हा एकदा तेच की UPSC इज नॉट अबाउट लाईफ, की ते कम्प्लीट लाईफ आहे असं काही नाही आहे. UPSCच्या प्रवासामध्ये अजून एक मला जाणवलं ते म्हणजे UPSC इज नॉट अ टेस्ट ऑफ टॅलेंट, इट्स द टेस्ट ऑफ टेम्परामेंट. प्रत्येक वेळेस टॅलेंटेड यशस्वी होईल या परीक्षेत असं नाही, पण टेम्परामेंट नक्की होईल असं मला वाटतं. तर टेम्परामेंट असू द्या. शेवटाकडे जाताना मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलू इच्छितो, तो म्हणजे अगेन मी पुन्हा मेंटल प्रिपरेशनच बोलतो आहे आणि त्यासाठी मी स्वतः जे केलं तेही तुम्ही करावं ही मी फार आशा बाळगतो. ते म्हणजे मेडिटेशन. कदाचित तुम्हाला योगा आवडेल तर योगा करा, पण पर्सनली स्टिक टू इट. जर कोणी करत नसेल तर त्यांनी चालू करा, शिकून घ्या आणि चालू करा. ज्याला कोणाला माहीत असेल त्यांनी आत्ता लगेच चालू करा. एक प्रवासाच्या दरम्यान UPSCचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मी एक स्वतःसाठी सूत्र ठेवलं, ते म्हणजे दिवस माझा कसाही असू दे, व्हॉट एव्हर हॅपन्स इन माय डे, काहीही होऊ दे, चांगलं होऊ दे, वाईट होऊ दे, खूप चांगलं होऊ दे, कोणी येऊन शिव्या घालू दे, मी कोणाला शिव्या घालू दे, वगैरे वगैरे वगैरे, जसं असेल तसं, ॲट द एंड ऑफ द डे आय विल स्पेंड 10 minutes फॉर माय सेल्फ. UPSCसाठी नाही, माझ्या मित्रांसाठी नाही, माझ्या आईवडिलांसाठी नाही, माझ्या कोणासाठीच नाही. इट्स अबाउट माय सेल्फ अँड दॅट टाईम इज ऑफ मेडिटेशन. ते सूत्र तुम्ही नक्की ठेवा. काहीही होऊ द्या आयुष्यात, ते सोडू नका. दिवसातले 10-15 मिनिट ते फक्त आणि फक्त तुमचे आहेत. देअर इज सोल इन यू आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करताय. ही जी अंडरस्टँडिंग आहे ती त्या मेडिटेशनमधून तुम्हाला यायला लागेल आणि मग तुम्हाला अचानक जाणवेल की हां आपण जे विचार करतो आहे, आपल्यासाठी जे सक्सेस आहेत, आपल्यासाठी जे फेल्युअर्स आहेत, व्हेरी टायनी थिंग्स. जगामध्ये 7 बिलियन लोक आहेत. आपल्या एकानं सक्सेसफुल झाल्यानं किंवा दुसऱ्या देशामध्ये काही जिंकला हारला काही झालं त्यासोबत, डज इट मॅटर? खरी अंडरस्टँडिंग हीच आहे की वी आर व्हेरी स्मॉल थिंग्स, बट स्टील 100% राहायचं, स्वतःसाठी वेळ द्यायचा आणि मेडिटेशन नक्की शिका. ह्या बाबतीमध्ये मी मात्र फर्म राहील. अभ्यास करा, नाही केला तरी चालेल त्या दिवशी, पण ते मात्र नक्की करा. तो तुमचा दिवसातले 10 मिनिटं कधीही चुकू नका. बसमध्ये असू दे, ट्रेनमध्ये असू दे, डोळे बंद करून तुम्हाला जी कुठली मेडिटेशनची तुम्ही टेक्निक शिकला आहात ती बघा, ती करा, पण करा. आणि UPSCचा आनंद घ्या. इट्स नॉट अ बर्डन. ज्ञानाचा प्रवास आहे, हा काही बर्डन नाही आहे. काही आपल्याला 12 तास अभ्यास करायचा आहे, तुम्हाला कोणी फोर्स नाही केलं की इथं येऊन तुम्ही हे करा.
जाणून घ्या. लार्जर लाईफ पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो ह्या बाबतीत जाणून घ्या आणि मग तुम्हाला जाणवेल की दिस इज व्हेरी व्हेरी एन्जॉईंग जर्नी. रिझल्ट काही येऊ द्या. मी रिझल्टच्या काही दिवसापूर्वी माझ्या आईला म्हणलं होतं की कदाचित माझा रिझल्ट नाही येणार, बट आय एम नॉट रिग्रेटिंग. मला काय ह्याचं काही वाईट नाही वाटत, कारण की मी जगलो आहे ते दिवस, मी आनंद घेतला आहे. खूप सारे मित्र मिळाले, खूप सारं अभ्यास केला, खूप सारा एन्जॉय केला, खूप सारी पुस्तकं वाचली वगैरे वगैरे वगैरे. जे असेल ते असेल, जे होईल ते होईल, बट आय एन्जॉयड इट. आय एम नॉट कन्सर्न दॅट मच अबाउट माय रिझल्ट. हे काही दिवसापूर्वी मिळालं तो जे रिझल्ट ह्याचा. सो आय एम हॅपी अबाउट इट. शेवटाकडे जाताना मी हेच म्हणेल की सर्वात मोठे शिलेदार जर कोण असतील आपल्या आयुष्याचे तर ते म्हणजे आपले आईवडील आणि गुरुजन. त्यांचा प्रचंड सपोर्ट झाला. जेव्हा मी 2011 साली मेन्समध्ये माझा रिझल्ट पॉझिटिव्ह आला नव्हता, तेव्हा मी घरी फोन केला, आईला म्हणालो आई रिझल्ट इज निगेटिव्ह. तेव्हा आई माझी शी इज व्हेरी ब्रेव्ह वुमन. शी सेड की टेन्शन नको घेऊ, तुझ्या वडिलांची रिटायरमेंट 2015पर्यंत आहे, तू लढत राहा. आणि जेव्हा ते वाक्य ऐकलं तेव्हा मी पण हसलो. म्हणजे तिनं माझ्या डोक्यावरचं प्रेशरच कुठं तर हवेत घालून टाकलं. म्हणजे आता मी निश्चिंत झालो आणि त्या पद्धतीनं पुन्हा लढायला तयार झालो. सो दिस इज समथिंग ग्रेट की आपले आईवडील आपल्या पाठीशी उभे असतात. त्यांचे पेशन्स खरंच मानावं लागतील की ते मुलाला 3-3, 4-4 वर्ष जॉबलेस बघू शकता आणि स्टील त्याच्यावर भरोसा ठेवू शकता की नाही हा करेल. तर मी त्यांचे खरंच नक्की आभार मानू इच्छितो. गुरुजनांच्या बाबतीत तर मी बोललेलंच आहे की मी UPSCला फक्त एक परीक्षा म्हणून बघणं हे फार चूक आहे. एक प्रवास म्हणून बघा, आनंदानं जगा. आणि हे जे आहे ते इथून आलेलं आहे आणि पुढं जाऊन नक्कीच आपली माझं नशीब चांगलं होतं की मला UPSC करताना चांगले मित्र भेटले, जेही फोकस्ड होते, ज्यांनाही अर्जुनासारखा एकच डोळा दिसत होता, ज्यांचंही पॅशन होतं, त्यांचा नक्कीच मला फायदा झाला. मित्रांनो, माझं ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अपेक्षा करतो की तुम्ही मेडिटेशनला चालू कराल आणि नक्की तुम्हाला सदिच्छा देतो की तुम्ही तुमच्या यशामध्ये यशस्वी व्हाल. धन्यवाद.